स्ट्रायकर वरती तेजस यावेळेस सुरेख चेंडू फेकला पहिला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ स्टंप निर्दोष चेंडू फेकलाय यावेळेस अजून एक सुरेख चेंडू दिशा बघावी लागेल यावेळेस मात्र दिशा भटकलाय गोलंदाज किशोर पाटील इथनं मात्र खराब चेंडू फेकलाय अतिरिक्त चेंडू फेकलाय आयसीसीचा नियम क्रमांक 22 लगावला जातोय यावेळेस अप्रतिम फटका बॅकफुट वरनच कव्हर पंच केलाय चेंडू कव्हर रिजनला फरार होतोय पहिला दमदार चौकार केतनच्या बॅट बद्दल डीजे महाराज बोलू नये मला दम निघत नाही मी घरून निघताना शरीर आज वाईट बोलत नाही पण मला कळ नाही निघत महाराज धन्यवाद डीजे तिसऱ्या पंचांची मागणी होते का यस जायचं थर्ड अंपायर जायचंय तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज किशोर पाटीलच्या ऍक्शन मध्ये अडथळा निर्माण झालाय केतनला चला जा आपण लवकर क्विक जायचं लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये तर बघा धावसंख्या दापलकावरती तब्बल विचार जर केला पहिलं षटक मार्गस्थ P1 चा धावसंख्या दापलकावरती 5 धावा तर बघा तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटील यावेळेस अप्रतिम फटका चेंडू सीमा पार अजून एकदम दर्शवकार केतनच्या बॅट बद्दल डीजे बघा अप्रतिम फलंदाजी इनसाइड आउटच्या माध्यमातून कॉपी बुक स्टाईल न केलून काढलाय एक्स्ट्रा कव्हर रिजनला केतन ठाकरे विस्फोटक फलंदाज बघू शकाल या पाली संघाच्या माध्यमातून सुरेख फलंदाजी केली जाते पूर्णपणे क्लास दाखवला जातोय केतनच्या माध्यमातून तर धावसंख्या 4 ने वाढेल धावसंख्या दापलकावरती 9 धावा पहिलं षटक मार्गस्थ बघू शकाल किशोर पाटील वरती भरोसा दाखवलाय गावदेव क्रिकेट संघ मांगरुल या संघाच्या संघटनेकडे किशोर वरती भरोसा दाखवला मात्र इथनं यावेळेस सुरेख फटका सचिन रमेश तेंडुलकरची आठवण करून देणारा अजून एक मोठा फटका वन बॉस ओव्हर द लाईन 4 धावा डीजे हॅट्रिक मैदानावरती प्रस्थापित केले केतन ठाकरेनं अप्रतिम फलंदाजी यावेळेस बघा वेट केलं होतं फक्त आणि फक्त प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न होता यावेळेस मात्र हलकेशा हाताने खेळण्याचा प्रयत्न केला इनसाइड एज घेतली एसटी रक्षकाकडे ट्रॅव्हल करत होता चेंडू बघू शकाल एसटी रक्षक रेमनाथ पाटील एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये बघू शकाल यावेळेस सुरेख चेंडू फेकलाय स्विंग अँड मिस यावेळेस अप्रतिम चेंडू यावेळेस मात्र बघू शकाल धावसंख्या एका षटकाचा वाजवी खेळ संपलाय एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दापलकावरती डबल फिगर मध्ये डबल डिजिट मध्ये तब्बल 13 धावा विदाउट लॉस डीजे तर यावेळेस बघा स्ट्रायकर वरती फलंदाज तेजस पाटील ऑन स्ट्राइक बघू शकता गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक पिटूच्या षटकामध्ये भरोसा दाखवलाय संघटनेकडे गोलंदाज जयेश पाटील वरती
जयेश पाटील कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं तयार. स्ट्रायकर वरती फलंदाज ऑन स्ट्राईक तेजस. तर आमचे मान्यवर जयेश मात्र कुठे असतील तर या पण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तर बघा यावेळेस अतिरिक्त चेंडू फेकलाय. यावेळेस सुरेख चेंडू कमबॅक केलाय. गुडलाय स्पॉटचा वापर केलाय. सुरेख चेंडू फेकलाय. अप्रतिम कमबॅक दाखवलं. पहिला चेंडू अतिरिक्त फेकला त्याच्यानंतर मात्र कमबॅक दाखवलं गोलंदाज जयेश म्हात्रेनं. तर आमचे मान्यवर जयेश पाटील साहेब कुठे असतील तर या पण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न. टॉप एज चेंडू शॉर्ट पॅड लेगला ट्रॅव्हल करत होता. इथं मात्र चुकी दाखवली क्षेत्ररक्षकानं. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. बघा वारंवार लेझी क्रिकेट बघू शकाल या मांगरूळ संघाच्या माध्यमातून. गावदेवी क्रिकेट संघ मांगरूळ पूर्णपणे खराब क्रिकेट दाखवतो मैदानाच्या आतमध्ये. चुकीचं क्षेत्ररक्षक दाखवलंय. तर धावसंख्या अजून 2 वाढेल. धावसंख्या डबल कवरती 16 विदाउट लॉस. यावेळी दिशा बघावी लागेल. सुरेख चेंडू फेकलाय. अप्रतिम डिलिव्हरी बघू शकाल गोलंदाज जयेश म्हात्रेच्या माध्यमातून. यावेळेस बघा रनअप मध्ये अडथळा निर्माण झालाय. यावेळेस अजून एक खराब चेंडू येतोय. आउटसाइड द लेग स्टंप अतिरिक्त चेंडू फेकलाय. तर धन्यवाद. तर कैलासवासी पंडित रामा पावशे यांच्या स्मरणार्थ दत्ता पावशे यांच्याकडनं प्रत्येक हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस अजून एक सुरेख चेंडू फेकलाय. अप्रतिम गोलंदाजी सबमरीन डिलिव्हरी चा वापर केला गोलंदाज जयेश म्हात्रेनं. सुरेख गोलंदाजी केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. बघा 17चा आकडा आलाय धावफलकावरती. मात्र 17 नोव्हेंबरला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं. पूर्णपणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत होते. यावेळेस स्क्रीन समोर ब्रँडेड पटका फ्लॅट स्ट्रोक U6 साधा डीजे स्टाईल. यावेळेस अजून एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुरेख झेल. यावेळेस मात्र फलंदाज बाद. ज्या फलंदाजाने षटकार दाखवला त्या फलंदाजाला यावेळेस मात्र पवेलियनचा रस्ता पकडलाय. बघा आमच्या मंचावरती मान्यवर सकाळच्या सत्रामध्ये ज्यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पूर्ण झाला. आमचे मान्यवर सन्माननीय राजेश पाटील साहेब म्हणजे त्यांचे सुपुत्र या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर बघा स्पर्धा खूप मोठी आहे. 1 लाखाची स्पर्धा जय हनुमान क्रिकेट संघ मांगरूळ आयोजित स्वर्गीय निशांत आणि उमेश पाटील स्मृती चषक 2018चे पर्व बघू शकाल. आणि या पर्वामध्ये या ओव्हर झाली. ओव्हर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 23 लॉस ऑफ 1 विकेट. पाली संघ आपला 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये आहे.
चला गेम सुरू करा, सामना सुरू करायचा. P1 आणि P2 संपलाय. मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबल कवरती 23 लॉस ऑफ 1 विकेट. 23 धावा 1 गडी बाद अशी धावसंख्या डबल कवरती. इथनं मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल गावदेवी क्रिकेट संघ मांगरूळच्या गोलंदाजांना. मात्र इथं चांगली फलंदाजी करेल का हा पाली संघाचा फलंदाज स्ट्रायकर वरती इन ऑफ नंबर 3 क्रमांकाचा फलंदाज सोपान ठाकरे. तर गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक पालेंकडनं. गोलंदाज तयार निलेश पाटील. निलेश पाटीलचा वापर केलाय. यावेळेस बघा सुरेख चेंडू फेकलाय. अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर टेका बोलतोय, उचली घेतली मात्र सुरेख चेंडू. एका निर्दोष चेंडूची सांगता पहिला चेंडू सुरेख फेकलाय. पहिला चेंडू निर्दोष फेकला. पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक येतोय फलंदाज सोपान ठाकरेच्या बॅट मध्ये. यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावरती आलाय मात्र तोपर्यंत अजून एक निर्दोष चेंडू फेकला गेलाय. गोलंदाज निलेश पाटीलच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. बघा बॅक टू बॅक 2 चेंडू निर्दोष फेकले. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस बॅकफूट वरनं कव्हर मध्ये कट केलाय. पॉइंट रिझनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत येईल उचलेल फेकेल. 2 धावा कंप्लीट. सॉरी एकच धाव कंप्लीट केली. बघा या एका धाव्याच्या मदतीने स्ट्राइक कन्वर्ट केली आहे फलंदाज केतन कडे. केतन आपलातून क्रिकेट दाखवला पहिल्या षटकामध्ये. तो केतन ऑन स्ट्राइक. यावेळेस पुन्हा एकदा कट केलाय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू टर्न बॅटला सुरेख क्षेत्ररक्षक दाखवलं. बघू शकाल क्षेत्ररक्षक किशोर ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं तो क्षेत्ररक्षक बघू शकाल. पॉइंट रिझनला सुरेख क्षेत्ररक्षक दाखवलं. तब्बल 2 धावा वाचवले आपल्या संघासाठी. विचार जर केला इथनं भरपूर सारा चांगला क्रिकेट दाखवतोय हा मांगरूळ संघ. तर 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या डबल कवरते 26 धावा. यावेळेस अजून एक सुरेख फटका. यावेळेस चुकी दाखवली मात्र सुरेख क्षेत्ररक्षक दाखवलं. चुकी केली होती त्याच्यानंतर मात्र सुरेख कामगिरी दाखवली. बॅलन्स केलं स्वतःला आणि 2 धावा पुन्हा एकदा वाचवल्या. तर तोपर्यंत 2 धावा अजून कंप्लीट केल्या फलंदाजानं. धावसंख्या डबल कवरते 28 धावा 28. यावेळेस सुरेख फटका कार्पेटचा माध्यम. चेंडू डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात. सुरेख क्षेत्ररक्षक दाखवलं तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल. चला ड्रिंक्स मेकर जायचंय मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांची समाप्ती झाली आहे. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबल कवरते 29-29. डीजे जे बघा प्रेक्षक वर्ग जो वाईट पडद्याच्या आतमध्ये जेवढे पण प्रेक्षक वर्ग आहे प्लीज बाहेर या. आपण आपल्याला विनंती केली जाते आमच्या आयोजकांकडनं. प्लीज आपण सर्वांनी बाहेर यायचंय. बघा स्पर्धा खूप मोठी आहे. या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचं गालगोट लावू नका. बघा अप्रतिम स्पर्धा जो अनमोल क्रिकेट संघ मांगरूळ आयोजित स्वर्गीय निशांत आणि उमेश पाटील स्मृती चषक 2018चं पर्व. अप्रतिम स्पर्धा. तर बघा 3 षटकांचा खेळ संपलाय. पूर्वार्ध सुरू आहे. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. मात्र पहिल्या सत्रामध्ये 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबल कवरती 29 लॉस ऑफ 1 विकेट. 29 धावा 1 गडी बाद.
तर गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक. कॉमेंट्री बॉक्स एंडकडं प्रवीण पाटील वरती भरोसा व्यक्त केलाय. या गावदेवी क्रिकेट संघ मंगरुळच्या माध्यमातून प्रवीण पाटील येतोय. चला पंच सामना सुरू करा. गेम चालू करायचे. यावेळेस खराब चेंडू असेल नक्कीच. पहिला चेंडू अतिरिक्त फेकला गोलंदाज प्रवीण पाटील. आउटसाइड ऑफ स्टंप. आयसीसीचा नियम क्रमांक 22 वा लगावला जातोय. मैदानाच्या आतमध्ये विचार जर केला पहिला चेंडू अतिरिक्त फेकलाय. यावेळेस मोठा फटका. गॅप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट. टेकिंग गॅप. मात्र क्षेत्ररक्षक दर्जेदार दाखवलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या फलंदाज केतन ठाकरेनं. तर या 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या दाबलकावरती 32 धावा 32. 32 धावा दाबलकावरती. यावेळेस बघा चेंडू पडल्यानंतर डीप राहतोय. खाली राहतोय. इथनं मात्र कमबॅक केलं मी म्हणेन गोलंदाज प्रवीण पाटीलला. इथनं सुरेख चेंडू फेकलाय. यावेळेस बिग हिट केलाय स्क्रीन समोर. यावेळेस मात्र चेंडू फरार सीमा पलीकडे. लक्ष द्या. आपल्याला कॉल दिला जाईल तेव्हाच सॉन्ग प्ले करायचं आहे. बघा षटकार आहे की काय. नक्की षटकार आहे. तर षटकाराच्या मदतीने धावसंख्या दाबलकावरती 38. 38 धावा. इथनं मात्र मोठा फटका आलाय फलंदाज केतन ठाकरेच्या बॅट मध्ये. केतन ठाकरे ऑन फायर बघू शकाल. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. अतिरिक्त चेंडू फेकलाय. या अतिरिक्त धाब्याच्या मदतीने धावसंख्या दाबलकावरती 39. 39 धावा. बघा खराब क्रिकेट दाखवलं. मागच्या चेंडूवरती थोडस लेझी क्रिकेट दाखवलं मंगरुळ संघाला. झेल झाला असता मात्र 6 धावा आल्या. इथनं अजून एक मोठा फटका येतोय. वाडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त आणि फक्त सिंगल असेल. सुरेख क्षेत्ररक्षक दाखवलं. तर या सिंगलच्या मदतीने धावसंख्या दाबलकावरती 40 धावा. 40. 40 धावा दाबलकावरती. लेनचा चेंडू भिटकाव दिलाय. गॅप शॉट सिलेक्शन. व्हेरी गुड क्षेत्ररक्षक बघू शकाल. अप्रतिम क्षेत्ररक्षक दाखवलं सचिन डीप मिड विकेटला. एका हाताने चेंडूला गॅदर केलं. फक्त आणि फक्त एकच धाव असेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या दाबलकावरती 41. 41 धावा. यावेळेस सुरेख फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्किलिंग शॉट. टेकिंग गॅप. चेंडू फरार सीमा पलीकडे. चौकार. डीजे चुकीला माफी नाही. तर आमचे मान्यवर सन्माननीय विकास पाटील कुठे असतील तर आपण या मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर आमचे मान्यवर महेश पाटील हे सुद्धा कुठे असतील तर या आपण सुद्धा आपल्याला सुद्धा आमच्या आयोजकांकडून आमंत्रित केले जाते. या पण आमच्या मंचावरती आणि मंचाची शोभा वाढवा. तर बघा 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाबलकावरती 45. लॉस ऑफ 1 विकेट. 45 धावा. 1 गडी बाद अशी धावसंख्या दाबलकावरती बघू शकाल.
इथनं मात्र शेवटचं षटक असेल, वैयक्तिक पहिलं बघू शकाल आणि सांघिक दुसरं षटक बारगस्त असताना निलेश पाडेल गोलंदाजी मार्क वरती येतोय. सेकंड स्पेल मध्ये भरोसा दाखवला निलेश पाडेल वरती, पालेंकडला मारा करेल. यावेळेस स्ट्रायकर वरती फलंदाज बघू शकाल सोपन ठाकरे, तो नॉनस्ट्रायकर वरती केतन ठाकरे, असे दोन फलंदाज पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकाची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. यावेळेस अगोदर सफल झाले, कीपर बीट, एक धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच दाखवला, मात्र एक धाव कंप्लीट केली आहे. एक छोटी धाव घेतली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. या पाली संघाच्या माध्यमातून थोडस लेझी क्रिकेट, फलंदाज बीट झाला, त्याच्यानंतर यष्टीरक्षक सुद्धा बीट होतोय, मात्र एक छोटी धाव, एक चिकी सिंगल कंप्लीट केली मैदानाच्या आतमध्ये केतन ठाकरे आणि सोपन ठाकरेनं. यावेळेस मुलर लेनचा चेंडू ऑन साइडला सरळ रेषेत केलाय, चेंडू वन बॉल ओव्हर द लाईन, 4 धावा डीजे. हे आवाज खाली करताना नाव लक्षात ठेवायचा. डीजे तर 50 धावा धावफलकावरती आजच्या दिवसाचा विचार केला, सर्वाधिक धावसंख्या उभारली मी म्हणेन या पाली संघानं, कारण तिसऱ्या सामन्यामध्ये 47 धावा उभारल्या होत्या. यावेळेस स्ट्रॉंग अपील उचलली आहे रतन मानेरकरांनी. यावेळेस फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन, केतन बॅक टू पवेलियन. डीजे अप्रतिम खेळ दाखवला मैदानाच्या आतमध्ये केतन ठाकरेनं. वैयक्तिक 34 धावेची बहारदार केली, अप्रतिम फलंदाजी दाखवली. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या फलंदाजासाठी, त्याने आक्रमकता दाखवली, स्किलिंग दाखवली. तर यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, प्रतीक ठाकरे. इथनं बघा सफलता प्राप्त केली आहे मी म्हणेन गोलंदाज निलेश पाडेल. चांगली गोलंदाजी बघू शकाल निलेश पाडेल कडनं. या सेकंड स्पेल मध्ये स्लॉगरचं षटक आहे, शेवटचं षटक. या षटकामध्ये चांगली कामगिरी करताना दिसतोय निलेश पाडेल. यावेळेस सफल झालाय, डान्सिंग डाऊन द ग्राउंड, चेंडू काऊ कॉर्नरला बीट केलाय, अजून एक दमदार चौकार. तर चौकाराने धावसंख्या अतिशय वेगाने धावफलकावरती 54, 54 धावा धावफलकावरती. 54 धावा बघा आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा कुठल्या मैदानावरती विचार जर केला, सकाळच्या 17 पासून लो स्कोरचे सामने होत होते, मात्र या सामन्यामध्ये विस्फोटकता दाखवली, अप्रतिम फलंदाजी दाखवली या पाली संघानं. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावलाय, डान्सिंग डाऊन द ग्राउंड केल्याचा प्रयत्न, डिम्बिड विकेटला क्षेत्ररक्षकाला डीप मधनं, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरी धावेचा प्रयत्न, कॉल दिला होता आधीच बघू शकाल सोपन ठाकरेनं. इथे मात्र सोपन ठाकरे बॅक टू पवेलियन. डीजे दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल बालबी बनाम जय हनुमान मांगरूल संघ. या पण नाणेफेकीसाठी सामना 4 षटकांचा असेल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इनसाइड एज, दुसरी धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जातोय आणि इथे मात्र थोडस लेझी क्रिकेट दाखवलाय. तिसरी धावेचा सुद्धा प्रयत्न झालाय, मात्र फलंदाज बाद झाला.
तर बघा खराब क्रिकेट मांगरूळ संघानं बार दाखवलं. तर धावसंख्या धापलकावरती 58, 58 धावा धापलकावरती. गेल्याच्या पहिल्या सत्रामध्ये 58 धावा कुठल्या आणि येणाऱ्या सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये गरज असेल 59 धावेची. मात्र 59 धावा बनू शकेल का मांगरूळ संघ की 59 धावा डिफेन्स करेल हा पाली संघ? या ऐकूया मायक्रोफोन वरती माझे साथी समोलोचक रोशन संत यांना. डीजे Thank you so much DJ Master. Thank you so much आशिष. कपाली केशरी गंध आम्हा शिवरायांचा छंद एकच नाम घोष करतो जगदंब जगदंब. पुन्हा एकदा शिवरायांच्या चरणी माझं मूत्र अर्पण करतो आणि मी माझी सुरुवात करतो. सामना पण पाहतोय 20 पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण पाहतोय गावदेवी मांगरूळ विपक्ष गावदेवी पाली या दोन संघांमध्ये 58 धावा लावल्या धावफलकावरती. 5 षटकानंतर गावदेवी पाली संघाने आणि 59 धावांचं लक्ष ठेवलंय. यावेळी गावदेवी मांगरूळ या संघासमोर 30 चेंडू आणि 59 धावांचं आव्हान असेल. तर यापुढील सामना असेल भालबी विपक्ष जय हनुमान मांगरूळ या दोन संघांमध्ये. तर यापुढील सामने हे 4 षटकांचे असेल याची नोंद घ्यायची आपण. यापुढीलचे सामने हे 4 षटकांचे असतील याची नोंद घ्यायची आपण. 1 षटक पॉवर प्ले असेल. 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य असेल याची नोंद घ्यायची आपण. भालबी विपक्ष मांगरूळ या दोन संघांना विनंती करतो की टॉस साठी आपण या त्वरित. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असेल जय हनुमान क्रिकेट संघ मांगरूळ विपक्ष भालबी या दोन संघांमध्ये. एकोणसाठ धावांचं टार्गेट सेट केलं या मैदानावरती आपण पाहतोय. यावेळी गावदेवी पाली या संघाने गावदेवी मांगरूळ या संघासमोर आपण पाहतोय खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. जय हनुमान क्रिकेट संघ मांगरूळ आयोजित स्वर्गीय निशांत पाटील व स्वर्गीय उमेश पाटील स्मृती चषक 2018 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतोय. यावेळी तर सुवर्ण संधी असेल यावेळी आपण पाहतोय मांगरूळ संघाला. हा सामना विजयी झाला तर मांगरूळ संघाला आपण पाहतोय आदरणीय अभिमानजी म्हात्रे यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. सुवर्ण संधी आपण पाहतोय यावेळी गावदेवी मांगरूळ संघ जर हा सामना जिंकला तर आपण पाहतोय आदरणीय अभिमानजी म्हात्रे यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. तर सर्व जोडी आपण पाहतोय यावेळी स्ट्रायकिंगला फलंदाज किशोर अनुष्ठक फलंदाज रेवनाथ ही जोडी आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. सोनू ठाकरे येतोय. सोन्या ठाकरे येतोय P1 च्या षटकामध्ये. तर दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. ऑल द बेस्ट होतो गुड गेम. किशोर पाटील आणि रेवनाथ भोईर ही जोडी आपण पाहतो 20 मैदानावरती आहे. ती म्हणजेच गावदेवी मांगरूळ या संघाची.
59 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू आपण पाहतोय भिडकावूनला चेंडूला, चेंडू सीमा पलीकडं, वन बाउन्स ओव्हर, 4 धावांसाठी गुड शॉट. पहिल्या चेंडूवरती आगास करतोय किशोर पाटील चौकाराने. आणि शिव हे दोन ऑफिशियल आपण पाहतोय. 20 वर्ल्ड टेनिस क्रिकेटचे आपण पाहतोय. एक चोटी धाव पूर्ण करतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती. भाल संघ तोरी द्यायचा नाणेफेकीसाठी. यापुढे सामना असेल दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना भाल बी विपक्ष जय हनुमान मांगरूळ या संघांमध्ये. स्टॅगला फलंदाज किशोर पाटील ऑन स्ट्राइक. गोलंदाज सोन्या सज्जू होतोय. सुरेख फटका, अप्रतिम, लाजवाब, देखणा फटका आपण पाहतोय. चलो सीमा पलीकडे पंचांचा इशारा येतोय. वन बाउन्स ओव्हर, 4 धावांसाठी गुड शॉट. इच्छा पुरी कर गयतय सांगायला. थँक्यू सो मच. आदरणीय जयेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते टॉस करायचा आहे. सामना असेल दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना. यापुढीलचे सामने हे 4 षटकांचे असतील याची नोंद घ्यायची. दोन्ही संघनायकांना सूचना असेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20-4 ने पुढे सरकते. 11 धावा धावफलकावरती इन डबल फिगर मध्ये आपण पाहू शकाल. मांगरूळ संघ टॉस विन आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय व्हाईटचा इशारा येतोय. आयसीसी नियम क्रमांक 22 आपण पाहतोय 22 लगावला जातोय. धावसंख्या 1 ने वाटे. धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती आपण पाहू शकाल. सुरेख सुरुवात आपण पाहतोय 20 किशोर पाटील आणि रघुनाथ भोईर यांच्या माध्यमातून. जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात करून दिली संघनायकाला किशोर पाटीलने. स्वीपचा फटका, नक्कीच स्वीप मध्ये प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण दाखवतोय हा फलंदाज आपण पाहतोय 20 किशोर पाटील. घरच्या मैदानावरती करतोय. एक ऍडव्हान्टेज असेल मांगरूळ संघाला. 12 या आकड्यावरती आपण पाहतो धावफलक मांगरूळ संघाचं. यावेळी मोठा फटका, लॉफ्टेड हिट, किशोर पाटील, ब्रँडेड फटका, षटकार. थँक्यू
थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा बाजू खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती. पूर्वी समीकरण येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 41 धावांची गरज. 10.25च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी या गावदेवी मांगरुळ या संघाला. चांगली सुरुवात करून दिली किशोर पाटीलने. या P1च्या षटकामध्ये किशोर पाटीलच्या बॅट मधून धावा आल्या. 2 चौकार 1 षटकाराच्या साह्याने 15 धावा आतापर्यंत आल्यात. रिवनाथ भोईच्या बॅट मधून 1 सिंगल आली आहे. तर पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती. 24 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय या 41 धावांची गरज आहे. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 41 धावांची गरज. चांगली सुरुवात या आपण पाहतोय गावदेवी मांगरुळ या संघाची. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाज मार्कवरती सज्ज होतोय. सोपान ठाकरे येतोय. या P2च्या षटकामध्ये 24 चेंडू जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. 10.25च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील. स्कोर द विकेट खेळतोय. एकदा पूर्ण करतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 ने वाटते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती. येणारे 23 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 40 धावांची गरज. 23 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावांची गरज या 20 फलंदाजी करणाऱ्या गावदेवी मांगरुळ या संघाला. मांगरुळ विपक्ष आपण पाहतोय 20 पाली असा विद्यमान सामना. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण पाहतोय. यापुढील सामना असेल भालबी विपक्ष जय हनुमान मांगरुळ. या दोन संघांमध्ये मांगरुळ संघ टॉस विन आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल. सोपान P2चे षटक मार्गस्थ आहे. रिव्हर्स टीम करतोय. एक धाव पूर्ण करतोय. धावसंख्या 1 ने वाटे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती. सुरेख सुरुवात करतोय गावदेव मांगरुळ संघ. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आतापर्यंत एकही विकेट गमावली नाही. ही जमेची बाजू असेल या 20 मांगरुळ या संघासाठी. सुरेख चेंडू फेकला होता. लाईन पाहावी लागेल. रुपेश गायकर यांचा इशारा तो येतो या 20 वाईटचा. धावसंख्या 1 ने वाटे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 21 धावा धावफलकावरती. गणपती बाप्पाचा शुभ आकडा 21 या आकड्यावरती आपण पाहतोय धावफलक या 20 गावदेवी मांगरुळ संघाचं. अजून विजयासाठी आपण पाहतोय 38 धावांची गरज आहे. चांगली सुरुवात आपण पाहतोय 20 मांगरुळ या संघाची. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू फेकला होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 21 धावा धावफलकावरती. अप्रतिम गोलंदाजी करतोय या 20 गोलंदाज आपण पाहतोय. सोपान ठाकरे या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. सोपान ठाकरे या पाली संघाला. यावेळी आपण पाहतो लिडिंग एज. फलंदाज बाद. बिग विकेट. अजून एक धक्का बसतोय. पहिला मोठा धक्का बसतोय. रेवनाथ भोईर बॅक टू द पवेलियन.
प्रल्हाद पाटील येतोय. नवीन फलंदाज नॉस्टॅकिनला आपण पाहू शकाल. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येतोय प्रल्हाद पाटील. तर स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय 20 किशोर पाटील. जे किशोर पाटीलने अप्रतिम फटकेबाजी केली. सुरेख चेंडू फेकला होता गॅप मध्ये आपण पाहतोय. एकदा पूर्ण करतोय डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये आणि पाहता पाहता फलंदाज बाद. बिग विकेट किशोर पाटील. बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का बसतोय गावदेवी मांगरोळ या संघाला. थँक्यू सो मच. आर्यन येतोय. एक चेंडू शिल्लक आहे रुपेश. धावसंख्या धब्बलकावरती आपण बाजूया 20-22 धावा. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. गोलंदाज सोपान ठाकरेने 4 धावा खर्च करतोय आणि एक सफलता प्राप्त करतोय आपल्या संघासाठी आणि एक सांघिक यश. एकूण 2 फलंदाज बाद झालेत या षटकामध्ये. एक धावबादच्या स्वरूपात आणि एक झेलबादच्या स्वरूपात. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर स्ट्राईकला फलंदाज आर्यन पाटील येतोय. 4थ्या क्रमांकावरती सलामीचे फलंदाज दोन्ही बाद झालेत. यावेळी आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. 18 चेंडू मध्ये 37 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या 20 गावदेवी मांगरोळ या संघाला. अठरा चेंडू मध्ये 37 धावांची गरज आहे. 4 धावेचं षटक फेकलं गोलंदाज आपण पाहतोया 20 सोपान ठाकरेने. फक्त 4 धावा खर्च केल्या. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन गोलंदाज मार्कवरती सज्ज होईल. या 20 निखिल. 18 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या 20 आपण पाहतोय फलंदाज 9थ्या क्रमांकाचे हे फलंदाज आपण पाहतोय. कारण की सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. आता मला जिम्मेदारी असेल जबाबदारी असेल मिडल ऑर्डरच्या फलंदाजावरती इथून सामना जिंकून देण्याची मांगरोळ या संघाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय निखिल. सुरेख चेंडू फेकला होता. ब्लॉकलचा वापर करतोय खोदुकराच्या चेंडू ट्रॅव्हल होतोय. 20 आपण पाहतोय डीप कव्हर क्षेत्रामध्ये. पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 फलंदाजांमध्ये धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती चांगली सुरुवात करतोय. या 20 आपण पाहतोय गावदेव मांगरोळ संघ 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विजयासाठी अजूनही 17 चेंडू आणि 35 धावांची गरज. 17 चेंडू मध्ये 35 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी गावदेव मांगरोळ या संघाला. टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर मिळतंय. या 20 आपण पाहतोय मांगरोळ या संघाकडून पाली या संघाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज निखिल. सुरेख चेंडू फेकला होता. लिडिंग एज आपण पाहतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय गली क्षेत्रामध्ये. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 25 धावा धावफलकावरती. येणारे 16 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 34 धावांची गरज. 16 चेंडू आणि 34 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या 20 गावदेवी मांगरोळ या संघाला. गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेटचा मार करतोय निखिल. सुरेख चेंडू फेकला होता. ऑफडाऊनचा फटका आपण पाहतोय. सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय या 20
26 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक यावेळी आपण पाहतोय तिसरं मार्गस्थ आहे आणि अप्रतिम सुरुवात करतोय. या तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत निखिलने 3 चेंडू फेकलेत, 4 धावा खर्च करतोय. मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा आपण पाहतोय. वेगाने इम्प्रेस करतोय हा गोलंदाज निखिल. 4 चेंडू फेकले, 4 धावा खर्च करतोय. आपल्या गोलंदाजीमध्ये अचूकता, भेदकता आणि आक्रमकता दाखवतोय हा गोलंदाज निखिल. पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय. सुरेख चेंडू फेकला होता, बिडकावून दिला चेंडूला. मिस्टायमिंग फटका आहे, सोप्पा झेल सोडला जातोय. क्षेत्ररक्षक होते, केतन कडून चूक होते आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 फलंदाजांमध्ये धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 28 धावा धावफलकावरती. येणारे 13 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 31 धावांची गरज. 13 चेंडू मध्ये 31 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील हा सामना जिंकण्यासाठी या 20 गावदेवी मांगरूळ या संघाला. तेरा चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 31 धावांची गरज आहे. सुरेख चेंडू फेकला होता, झेलची संधी. पुन्हा एकदा झेल सोडला जातोय. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण करतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 10.00 च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती. पूर्वी समीकरण येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज. ड्रिंक्स ऍक्टिव्हा आपण पाहतोय 20 मैदानामध्ये जाते तर संधी मिळते या 20 डीजे मास्टरला एक सुमधुर संगीत सादर करायचंय. थँक्यू सो मच. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 29 धावांची गरज आहे. 14.50 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा कराव्या लागतील. तर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन गोलंदाज सोपान ठाकरे येतोय. या सोपानने P2चं षटक फेकलं होतं, 4 धावा खर्च केल्या होत्या. तो सोपान येतोय सेकंड स्पेल मध्ये आपण पाहू शकाल. या 4थ्या षटकामध्ये येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 29 धावांची गरज. स्टॅगल फलंदाज आर्यन पाटील, नॉस्टॅगल फलंदाज प्रल्हाद पाटील ही जोडी आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय सोपान ठाकरे. सुरेख चेंडू फेकला होता. पहिला चेंडू आपण पाहतोय 20 निर्धाव चेंडू फेकतोय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 30 धावा धावफलकावरती. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. सुरेख चेंडू फेकला होता, मिस्टायमिंग फटका. झेलची संधी असेल, झेल सोडला जातोय. 2 धाव पूर्ण करतोय आणि पाहता पाहता 30री धाव सुद्धा पूर्ण.
गुड रनिंग बिटवीन द विकेट. सातत्याने हा तिसरा झेल आपण पाहतोय. यावेळीस झेल सोडला जातोय पाली संघाच्या माध्यमातून. क्रिकेटचं समीकरण असतं कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. तर नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. आपण पाहतोय यावेळीस रतन मानेरकर आहेत. नक्कीच आपण पाहतोय यावेळीस नो चेंडू घोषित केलाय आणि पंच फ्रीट असेल ना हा रुपेश गायकर फ्रीट असेल तर सुवर्ण संधी आपण पाहतोय यावेळीस मांगरूळ संघाला आले, कारण की 4 धावा आपण पाहतोय यावेळीस बोनसच्या स्वरूपात मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 34 या आकड्यावरती आपण पाहू शकाल. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 25 धावांची गरज. आणि फ्रीडचा चेंडू असेल, स्ट्राईकला फलंदाज प्रल्हाद पाटील. फक्त धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद दिला झाल्याची नोंद घ्यायची आहे. फ्रीडचा चेंडू आपण पाहतोय. सुरेख चेंडू फेकला होता. पुन्हा एकदा मिस्टामिंग फटका आहे. फ्रीडचा हा चेंडू आहे. मी आधीच म्हटलं होतं रनआउटच्या स्वरूपातच फलंदाज बाद दिला जाईल. सुरेख झेल टिपला होता. 2 धावा पूर्ण करतो. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा धावफलकावरती. येणारे 10 चेंडू 23 धावांची गरज. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. सुरेख चेंडू फेकला होता. लेन पिकअप करतोय. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू सीमा पलीकडे. 1 बाउंस ओव्हर 4 धावांसाठी. संघर्षमय चौकार येतोय. फलंदाज आपण पाहतोय प्रल्हाद पाटीलच्या बॅट मधून. चार धावा संजीवनीचं काम करतील मांगरूळ या संघासाठी, कारण की येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. माझ्या समेत आमचे साथी गुणलेखक आकाश पाटील, तसेच आपण पाहतोय सूरज भोईर हे जॉईन आहेत. चांगली कामगिरी आपण पाहतो सातत्याने सकाळच्या 17 पासून. आपण सुरेख फटका आपण पाहतोय. 20 बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण करतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने वाटते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 41 धावा धावफलकावरती. येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 8 चेंडू मध्ये 18 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. यावेळी आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या मांगरूळ या संघाला. सुरेख चेंडू फेकला होता. एकदा पूर्ण करतो. दुसरा प्रयत्न केलाय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने वाटते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 42 धावा धावफलकावरती. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आणि 17 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील गावदेव मांगरूळ या संघाला. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने वाटते. धावसंख्या धावफलकावरती 43 या आकड्यावरती आपण पाहू शकाल. येणारे 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय या मैदानावरती. बिग फाईट सामना आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय यावेळी बाहेरच्या बाजूने वळतोय. वाईटचा इशारा येतोय रुपेश गायकर यांचा. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 15 धावांची गरज. 7 चेंडू मध्ये 15 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी गावदेवी मांगरूळ या संघाला. सात चेंडू आणि 15 धावांची गरज. पुढील चेंडू पुन्हा एकदा सोपान. पुलटा चेंडू. चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमा पलीकडे. आउट ऑफ द पार्क. षटकार.
थँक्यू सो मच. बाहेर यायचंय आपण, बाहेर यायचंय, अन्यथा पॅनल्टीला समोर जावं लागेल. सहा चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 9 धावांची गरज. 9 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील यावेळेस मांगरुळ या संघाला. तर विनंती आहे भाल संघ आणि मांगरुळ संघ आपण व्यासपीठासमोर येऊन थांबायचं आहे. भाल बी संघाला विनंती असेल आणि जय हनुमान मांगरुळ या संघाला विनंती असेल की व्यासपीठासमोर आपण येऊन थांबायचं आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच विनंती असेल यावेळेस जय हनुमान मांगरुळ या संघाला की क्षेत्रक्षण आपण लावून घ्यायचं आहे. तर हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय मैदानावरती. प्रेक्षकांच्या कालदा टोकात चुकवणारा सामना पाहायला मिळतोय मैदानावरती. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण पाहतोय गावदेवी मांगरुळ विपक्ष गावदेवी पाली या दोन संघांमध्ये. आदेश ठाकरे येतोय या शेवटच्या षटकामध्ये. या अंतिम षटकामध्ये 9 धावांची गरज आहे. तर स्ट्रायकर पर्यंत आपण पाहतोय 20 आर्यन पाटील. जर सामना जिंकला मांगरुळ संघाने तर अभिमानजी म्हात्रे यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सहा चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 9 धावांची गरज. 9 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील कारण की या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. विकेट टॉसला महत्व नाही या स्पर्धेमध्ये. कंपल्सरी चेसिंग करावीच लागेल. 9 धावा कंपल्सरी बनवावेच लागतील. जे प्रेक्षक बसले होते ते प्रेक्षक उभे राहिलेत कारण की सामना आपण पाहतोय 20 शेवटच्या षटकापर्यंत रंगतोय. सुरेख चेंडू फेकला होता. ऑफटॉपचा फटका आपण पाहतोय. सुरेख क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने वाटे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 51 धावा धावफलकावरती. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 8 धावांची गरज. 5 चेंडू मध्ये 8 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. फुलटा चेंडू ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. एकदा पूर्ण करतोय. दुसरा प्रयत्न केलाय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने वाटे. धावसंख्या धावफलकावरती 53 धावा धावफलकावरती. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. प्रल्हाद पाटीलने नक्की सुरुवात चांगली केली परंतु शेवट गोड करेल का? 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. खूप मोठ्या संख्येने पाठीराखे आपण पाहतोय या 20 मांगरुळ संघाचे. फुलटॉस चेंडू भिडकावून दिला चेंडूला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी निर्णायक क्षणी चौकार येतोय आणि या सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करण्याचं चौकार येतोय. फलंदाज प्रल्हाद पाटीलच्या बॅट मधून एकपात्रीय भिडे दाखवतोय. एकाधिक किल्ला लढवतोय या 20 मैदानावरती प्रल्हाद पाटील. येणारे 3 चेंडू 2 धावांची गरज. 3 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय मैदानावरती परंतु या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय गावदेवी मांगरुळ संघ. 26 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय तो म्हणजे फलंदाज प्रल्हाद पाटील. एकाधिक किल्ला लढवतोय या मैदानावरती गावदेवी मांगरुळ या संघासाठी. अप्रतिम फटकेबाजी. कौतुकास्पद कामगिरी आपण पाहतोय. 3 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. सुरेख चेंडू फेकला होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा नाट्यमय वळण या सामन्यामध्ये निर्माण होतो. आशिष 2 चेंडू 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या 20 आपण पाहतोय मांगरुळ संघाला. 2 चेंडू 2 धावांची गरज आणि 2 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील या 20 गावदेवी मांगरुळ संघाला हा सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय मैदानावरती. बिग फाईट सामना आपण पाहतोय.
काटेकी टक्कर या दोन संघांमध्ये. सुरेख फटका आपण पाहतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एक चेंडू एका धावेची गरज. एक चेंडू आणि एका धावेची गरज. कंपल्सरी एक धाव ही करावीच लागेल. जर चेंडू निर्धाव चेंडू फेकला गोलंदाजाने तर दोन्ही फलंदाज सूचना असेल. जर यष्टिरक्षकाने पहिल्याच अटेम्प्ट मध्ये चेंडू गॅदर केला तर सामना विजय होईल या 20 पाली संघ. कारण की क्रॉसिंग नाहीये या स्पर्धेमध्ये. एक चेंडू एका धावेची गरज. सामना कोणी जिंकू दे हा विजय क्रिकेटचा आणि हा विजय स्वर्गीय निशांत पाटील आणि स्वर्गीय उमेश पाटील स्मृती चषकाचा. एक चेंडू आणि एका धावेची गरज. एक चेंडू आणि एका धावेची गरज. सामना जिंकण्यासाठी हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय मैदानावरती. प्रेक्षकांच्या काळात टुका चुकवणारा सामना पाहायला मिळतोय मैदानावरती. प्रेक्षकांचा मेंदू सुन्न करणारा सामना पाहायला मिळतोय मैदानावरती. एक चेंडू आणि एका धावेची गरज. एक चेंडू एका धावेची गरज. सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय हाय व्होल्टेज सामना. एक चेंडू एका धावेची गरज. दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सामन्यासाठी. फुलटॉस चेंडू आणि गावदेवी मांगरूळ संघ विजयी. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.